और तुम लोगों को अच्छी गाड़ी लगी आने दो कोई मैंने मौके में बचाई बच्ची को इधर फायर हो गई लीडर गलती ब्रो कर रहे नकली शो मेरा तो नहीं गैंगस्टर है तू रैपर नहीं डांसर है। मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। ॲडमिशनचे मेन्यू इंडिव्हिज्युअल आले तर तुम्हाला काय बिटमार्क सिक्युरिटी प्रिसेट इम्प्रूव्ह करून घ्यायचं आहे, बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आठवड्याचं जबरदस्त केलं आहे. डेमोमध्ये तुम्ही प्रिव्ह्यू बघून समजला असाल आठवड्याचा जबरदस्त केलं आहे. तुम्ही देखील तुमच्या फोटोवरती बनवू शकता, का अडचण नाही, एकदम जबरदस्त. ओके, फक्त इथे काय करायचं, तुमचा मोबाईल असेल तर चालेल किंवा मोबाईल नसेल तर देखील चालेल. तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे. प्लसवरती क्लिक करून घ्यायचं जे मी तुम्हाला मटेरियल आजचं प्रोव्हाइड केलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा काय आहे, तुमचा फोटो एक ॲड करून घ्यायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पिल कंपोजवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे आपल्या नेक्स्ट बीट असणार आहे तिथं आपण त्या फोटोला वाढवून घ्यायचं आहे. ओके, वाढवून घेतल्यानंतर बघू शकता आपण इथंवर जायचं, फोटोला ठेवून द्यायचं आहे. आपण फोटो आहे ते नेक्स्ट बीटपाशी ॲड करून घेतलेले, परत त्या फोटोला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. त्या डुप्लिकेटच्या वरती क्लिक करून आणि हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघितला तर तुम्हाला समजणार आहे. ओके, कारण याला प्रोसेस खूप जास्त आहेत. ओके, तर तुम्ही काय करायचं, आता तुम्हाला इथं काय करायचं, आयफोन बॅक इथं तुम्हाला लिहिलं असेल त्यावरती क्लिक करून कलर रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं आयफोन बॅक PNGवरती क्लिक करून त्याचं ॲड करून घ्यायचं आहे. केल्यानंतर काय करायचं, आता तुम्हाला बॅक निघून यायचं आहे. युकीचं आहे ते सिक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे. ते आता तुम्हाला हा 3 नंबरचा जो इफेक्ट असेल तर तो कॉपी करून घ्यायचा आहे, पुन्हा ओपन करून घ्यायचा आहे आणि वरच्या इफेक्टला पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इथं खालचे वरती फक्त सिम्पल स्टार फाईल फक्त हनात ठेवायचं आहे आणि इथं खाली देखील आहे ते पेस्ट करून घेतो मी. खाली देखील पेस्ट केल्यानंतर इथं देखील आहे इथं वरचा आहे ते अशा परी आणि खालचा इथं ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला इथं नीट प्रोसेस बघून घ्यायचं आहे. ओके, आता काय करायचं आहे, तुम्हाला इथं वरच्या फोटो आपला असणार आहे आयफोनचा इथं, तर हा तुम्हाला हाईड करून घ्यायचा आहे. हाईड केल्यानंतर काय करायचं, आपलं जो आयफोन बॅक PNGचा असेल तो तुम्हाला इथे यायचा आहे. आपण सर्वात आधी जसा तुमचा फोन असेल तसा तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि इथं इफेक्ट तुम्हाला एक दिला असेल त्यातला तुम्हाला कुठला इफेक्टही करायचा आहे. बघू शकता इफेक्टवरती क्लिक करून हा वरचा इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला वरची जो पोझिशन आहे प्लस किती जिथं आपली आहे तिथे यायचं आहे आणि तुम्हाला जसा रोटेट करायचा असेल तसा तुम्ही यायचं आहे. मी आता बघू शकता कसा रोटेट करत आहे, माझा फोन कसा आहे मी तसा रोटेट करत आहे आणि तुम्ही देखील आहे तिथं तुमचा फोन जसा असणार आहे तसा रोटेट करून घ्यायचा आहे. ओके, तर माझा असा असणार आहे. ओके, तर मी आता याला ही करणार आहे. बॅग निघाल्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला बरोबर इथं तुमच्या फोटोवरती इथं सेट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण काय करायचं आहे, आपल्या वरची आपण इथं हे केलेलं आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. हां, आता बघू शकता तुम्हाला काय करायचं, आपण इथं हा नाईट फोटो घेतलेला तो ऑन करून घ्यायचा आहे. ओके, आणि इथं वरच्या याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून व्हाईट शो इफेक्ट आहे वरचा, त्यावरती क्लिक करून वरची पोझिशन तुम्हाला इथं खाली सेट करून घ्यायचं आहे. खाली किंवा इथं वरती थोडं मी बघू शकता इथं तुम्हाला दाखवत आहे. ओके, तर मी कसं बरं हे करत आहे बघून घ्या. ओके, जसा माझा फोन आहे तसा मी इथं सेट करत आहे. इथं आपण प्लस की इथं आपण सेट करून देऊया. ओके, परत काय करायचं, आपण पुन्हा तिथे यायचं आहे, कुठला हा इफेक्ट नाही इथे घेऊन आपण आहे तिथं थोडं खाली घेऊन पुन्हा इफेक्ट ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, ज्याचे खालचाही असेल शेवटचा ते तुम्ही तो वाढवून घ्यायचं आहे थोडा आणि थोडा आपल्या इथं आता इमेज आता इथं पूर्णपणे इथं सेट करून घ्यायचं अशा पर. ओके, तर मी प्रॉपर अशा परी इमेज बघू शकता आपला इथे थोडं इथे मी हे करतो. ओके, तर बघू शकता मी इथं खालते थोडे वाढलेलं इथं आणि बरोबर आपल्या मोबाईल आहे ते हातात बसलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं इथं अशा पर हाईड करू शकता, खालचा हाईड करायचा आहे. खालचा हाईड केल्यानंतर बघू शकता इथं आपला इमेज आहे ते प्रॉपर हातात बसलेला आहे असं दिसत आहे. तर मी इथं थोडं तिरकं देखील करीन, इथं तिरकं केल्यानंतर बघू शकता. तर इथं मी इफेक्ट 21 आहे ते ओपन करून घेतो. ओके, हे थोडे असे आपण तर बघू शकता मी आता प्रॉपर घेतलं आहे. सेटिंग बघून घ्यायची, सेटिंग कशा प्रकारे केलं आहे. हे थोडं आपण थोडं कमी केलेलं आहे, इथं असून वाढवलेलं आहे म्हणजे प्रॉपर आपलं सेट बसेल. हे देखील थोडं कमी करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे आपला फोन हातात बसेल. इथं काय करायचं नाही, वरचा फक्त इथे थोडा इथं आपण बरोबर आपला हात जसा असेल तसा फिरवायचा आहे.
तर खालचा मी इथं थोडा इथं कमी करायला लागते मला. तर माझं प्रॉपर आहे ते बघू शकता. इथे मी झूम करत आहे. इथं माझा प्रॉपर फोन सेट झालेला आहे. इथं आता तुम्हाला काय करायचं, इथं हात हललेला इथं आपण 100 करून घ्यायचं इथं. तर मी 100 करून घेतो बरोबर आहे तिथं. ओके. आणि बॅक निघून येते. 21 बॅक निघून आल्यानंतर काय करायचं आहे, बॅक निघून आल्यानंतर बघू शकता एंडपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघायला लगेच समजून जाईल. ओके. समजल्यानंतर काय करायचं, आता तुम्हाला इथं ही केल्यानंतर आपण काय करायचं, इथं आपण फोटो आपण इथं हे करून घ्यायचं आहे. खालच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं, इफेक्टवरती क्लिक करून हाईट करायचा आहे इफेक्ट, म्हणजे आपला फोटो अशा पर दिसून जाईल. ओके. बघू शकता अशा पर आयफोन येऊन जाईल. आता काय झालं, तसं तुम्हाला इथं ग्रुप रिलीज दिली असेल त्या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एडिट ग्रुपवरती केल्यानंतर तुम्हाला अशा पर टोटल ग्रुप दिसतील. आता तुम्हाला इथं काय करायचं, सर्वात इथं आयफोन फोन म्हणजे PNG आपण एक प्रोव्हाइड केले असणार आहे. तर इथं तुम्हाला PNG इथं ॲड करून घ्यायचं. तर इथं PNG आपला एक मटेरियलच्या फोल्डरमध्ये प्रोव्हाइड केलेला असणार आहे. ओके. त्याआधी व्हिडिओला तुम्ही एंडपर्यंत बघितलं तर तुम्हाला मटेरियलचा पासवर्ड घालणार आहे. ओके. तर मी ते सेट करून घेतलेलं आहे. फक्त थोडं तुम्ही इथे थोडंसं आपण ते रिसाईज करून घ्यायचं आहे. रिसाईज केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथं तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. एडिट टेक्स्टवरती क्लिक करून आता माझं नाव टाकलेलं आहे, तुम्ही इथं तुमचं नाव टाकू शकता. टाकल्यानंतर काय करायचं, तुम्हाला पुन्हा यायचं आहे, तुम्हाला इथं ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे. थोडं झूम करून घ्यायचं आहे. इथं सर्कल एक तुम्हाला ॲड करून घ्यायचा. आता तुम्ही इथं सर्कल इथं ॲड केल्यानंतर तर तुम्हाला सर्वात आधी या सर्कलवरती क्लिक करून घ्यायचे. तर रिसाईज बघू शकता 11.11. ओके. तर तुम्हाला तसंच 11.11 करून घ्यायचं आहे. तर मी तर 11 बरोबर करून घेतो. इकडं देखील आपण 11 करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर इथं 11 बरोबर इथं आपण सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर इथं बरोबर तिचं DPला आपण हे करायचं आहे. तर इथं मी कलर रिप्लेसवरती क्लिक करून घेतो. क्लिक केल्यानंतर माझा फोटो आहे ते मी इथं सेट करून घेतो. व्हॉट्सअपला DPला मी ॲड केलेला आहे. ॲड केल्यानंतर आपण जेवढी आपली एवढी लेंथ असणार आहे तेवढीच ठेवायची DPला आपल्या. ओके. कट करून टाकायचे एक्स्ट्रा कट केल्यानंतर विषय सोडून द्यायचा. बघू शकता अशा पर दिसून जाईल. आता तुम्हाला अशा पर फिरून येईल. ओके. दिसल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, आता बघू शकता इथं 21 बॅक निघून येऊया. बॅक निघाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जे तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे ती व्हिडिओ तुम्ही इथं ऑडिओ करून घ्यायचं आहे. मटेरियलच्या फोल्डरमध्ये मिळून जाईल. इथं तुम्ही काय करायचं, इथं खाली लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे. केल्यानंतर काय करायचं तुम्हाला अशा पर आपला आता काय करायचं आहे तुम्हाला इथं 1 नंबरवरती क्लिक करून जिथं आपण सिम्पल स्टार फाईल हाईड केलेलं आहे तिथं ऑन करून घ्यायचे. तुम्ही सिम्पल स्टार फाईल इथं हाईड करून घेतलेलं आहे. हाईड केल्यानंतर अशा पर दिसेल. पुन्हा तुम्हाला इथं ग्रुप लेअर एक छोटं दिसेल. इथं आपण या ऑप्शनची यूज करून घ्यायचं आहे. बीटनुसार वाढवून घ्यायचं आहे. ओके. केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, आता पुन्हा इथं बीटपाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल घेऊन घ्यायचं आहे. इथं तुम्हाला बरोबर इथं पोझिशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पोझिशनवरती क्लिक करून घेतल्यानंतर बरोबर इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला इथं डिटेक्सवरती क्लिक करून इथं थोडं रुंदी वाढवायचं आहे आणि थोडी वाय ॲक्सेस देखील इथं वाढवायचं आहे थोडं आपल्याला. ओके. तर तुम्ही डेमोमध्ये पूर्ण बघितलं असाल तर तुम्हाला समजून जाईल. ओके. तर मी इथं सेट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तर मी इथं सेट करून घेतो प्रॉपर. आणि तर आपला इमेज आहे तिथं लास्टपर्यंत हा ओढून घेऊया. सर्वात आधी ओढून घेतल्यानंतर कलर स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि जे तुमच्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये फोटो घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला पुन्हा इथे यायचं आहे. जे आपलं जे बीड आहे ते 12.23 पेशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्ही इथे आणखीन एक इमेज कॉपी करून घ्यायचं आहे. जे आपण रेक्टँगल इथे केलेलं त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. हा इफेक्ट 3 डॉलरवरती क्लिक करून पहिले कंपोजिशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ह्यालाच आहे ते लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर काय आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. सर्च करायचं इथे तुम्हाला कलर रायडरवरती क्लिक करून तुम्हाला इथं सॅच्युरेशन वापरायचं इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. इथं तुम्हाला सॅच्युरेशन इथं कमी करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला बिल्डिंग नापासून तुमच्या हिशोबाने तुमची ऑफासाठी 50% ठेवायचे. म्हणजे व्हिडिओ आपला कसा दिसेल बघू शकता. एकदम जबरदस्त. हा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. आता इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्ट ओपन केल्यानंतर 2 इफेक्ट दिसतील. त्यातला 1 नंबरचा जो इफेक्ट असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आलं तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे काय समजून घ्या. ओके. आता ज्यात आपण इथं काय करायचं आहे, इथं आपण वरच्या पण PNGला इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. इफेक्ट अशावर पेस्ट केला असा येऊन जाईल. आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं. जे तुम्हाला इथं ते कॉपी झालीच पाहिजे. ही PNG दिली असेल आपण प्रोव्हाइड केलं असेल तर मी इथं PNG सेट करून घ्यायचं आहे. तर मी तो सेट करून घेतो. घेतल्यानंतर काय पुन्हा यायचं आहे तुम्हाला. पुन्हा आल्यानंतर इथं काय करायचं आहे तुम्हाला, पुन्हा आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून रेक्टँगल घ्यायचं आहे.
आणि जिथं आपल्या इथं येण्यापर्यंत सर्वात आधी वाढवून घ्यायचं आहे हा मला रेक्टँगल. आणि तुम्हाला आपले जेवढे तर इथं आपण बरोबर सेट केलेलं असणार आहे. तर तिथं आपण हे तिथं सेट करून घेऊया. तर आपण फोटो जसा सेट केला तसा मी सेट करून घेतो. तर इथं मग थोडा आहे तिथं अशा प्रकारे मी म्हणजे आपल्या फोटोला एक इफेक्ट टाकायचा आहे आपण इथं. ओके, तर मी इथं प्रॉपरपणे याच्या बघू शकता. ओके, तर थोडा इथं वरती करून घेतो, तुम्ही प्रॉपर करून घ्यायचं आहे. ओके, झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आता बघून घ्या. तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला जे आता आपण रेक्टँगल ॲड केलं तर रेक्टँगलवरती इथं काय करायचं आहे तुम्हाला इथं आपण इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं खाली इथं वरती सर्च करून घ्यायचं आहे ब्लिंक इफेक्ट. तर ब्लिंक इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं, हा ब्लिंक इफेक्ट भेटेल. इथं तुम्ही इथं वाढवून घ्यायचं इथं अशा प्रकारे. ओके, तुम्हाला जितका हवं तितकं वाढवून घ्यायचं आहे. कलर इथं कलरवरती क्लिक करून तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणताही इथं कलर ठेवू शकता. ओके, आता कलर तुम्ही इथं कोणताही दिल्यानंतर यावरती क्लिक करून घ्यायचं रेक्टँगलवरती. आणि तुम्हाला इथं कलर याच्यावरती क्लिक करून व्ह्यूवरती क्लिक करून घ्यायचं, म्हणजे आपला कलर आहे ते आत इथं सेट होऊन जाईल. ओके, सेट केल्यानंतर व्हिडिओ झाला कम्प्लीट एक्सपोर्टवरती क्लिक करून 10 एफ हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बाकी तुमच्या चॅनल ते बघत राहा. तुम्ही प्रोएक्टर बना. तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र.